नागपुर के भविष्य की दिशा अब तय हो चुकी है। नागपुर जिले के लिए तैयार किया गया कॉम्प्रिहेंसिव मोबिलिटी प्लान अब अंतिम चरण पे पहुंच चुका है। रविवार को महामेट्रो कार्यालय में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अध्यक्षता में इस योजना को प्रस्तुत किया गया। इस अवसर पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांसद और विधायक भी मौजूद रहे। मला अतिशय आनंद आहे की नागपूरकरांनी केवळ मेट्रो स्वीकारलीच नाही तर चांगल्या प्रकारे मेट्रोचा वापर सुरू केलेला आहे आणि आता जे मेट्रोचे नवीन कॉरिडॉर आपण करतोय या कॉरिडॉरमुळे मेट्रोची रायडरशिप दुप्पट होणार आहे। कारण हे असे कॉरिडॉर आहेत की जे आपले ग्रोथ सेंटर्स आहेत, ज्याला आपण एक प्रकारे नागपूरचा सबर्बन एरिया म्हणू शकतो, तो जोडला गेल्याबरोबर इथली रायडरशिप मोठी होणार आहे। आज हाही विचार झाला की रायडरशिप अजून वाढवण्याकरता आपल्या बस सिस्टीमचं आणि मेट्रोचं एक सिम्युलेशन करून किंवा एक त्याच्यामध्ये इंटिग्रेशन करून आणि त्यातनं बस सिस्टीमला मेट्रोचं फीडर म्हणून जर वापरलं आणि काही रूट्स जे महत्वाचे आहेत याच्यावर मेट्रो आणि बस सिस्टीमचं अशा प्रकारचं इंटिग्रेशन केलं की दर 5 ते 10 मिनिटाला लोकांना ट्रान्सपोर्ट उपलब्ध असेल तर रायडरशिप मेनीफोल्ड वाढू शकते, मोठ्या प्रमाणात वाढू शकते। त्याही संदर्भात चर्चा झालेली आहे।